नमस्कार। मंथनच्या पुन्हा या नवीन भागात चर्चा विमर्शासाठी आपण एकत्र आलो। मंथनची चर्चा नेहमी आपली सामाजिक परिप्रेक्षाला धरून, सामाजिक विषयांना धरून, सामाजिक बांधिलकीला धरून नेहमी आपण विषयाशी उकल करण्याचा प्रयत्न करतो। जेव्हा मल्टी स्टेटचा विषय आला की मल्टी स्टेटच्या माध्यमातून सामाजिक परिस्थितीमध्ये सामाजिक व्यवस्था कशा पद्धतीने हातबल होते आणि सामाजिक व्यवस्थेला कशा पद्धतीने सामाजिक परिप्रेक्षावर आज पाहिलं चाललंय, या दोघांचा जो द्वंद्व आहे ते मांडण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो। परंतु सोलापूरच्या बैठकीनंतर सोलापूरमध्ये ज्या ज्ञानराजा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन कुटे साहेब, सुरेश कुटे साहेब आणि ठेवीदार आणि सोबत अर्थतज्ञ यांच्या मीटिंग नंतर ह्या सगळ्या गोष्टीची उकल झाली आणि 21 मे ही तारीख सुरेश कुटेंकडून आता सर्वसामान्य लोकांना देण्यात आली। जेव्हा 21 मे ही तारीख देण्यात आली त्यालाही आता 10-15 दिवस उलटलेत। जवळपास हा टप्पा आता एका चर्चेच्या विषयावर येऊ लागलाय, कारण की गेल्या 15 दिवसापासून ज्ञानराजा हा विषय सगळ्यांसाठी आता शांततेचा आहे। कुठलीही चर्चा होत नाहीये, सुरेश कुटेंकडून काही पॉझिटिव्ह न्यूज येत नाहीये किंवा या बाजारामध्ये या संदर्भातून थोडीशी उत्कंठा वाढली आहे। सर्वसामान्य माणूस थोडासा व्याकुळ झालाय की जी चर्चेची विषय होती ती आता चर्चा एकदम शांत झाली। आता या चर्चेला पुन्हा पॉझिटिव्ह ॲसेट म्हणून आता सुरेश कुटेंना स्वतः पुढे येणं गरजेचं आहे। पुढे येण्याचा अर्थ असा की सुरेश कुटेंनी जे काही त्यांच्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखा आज पूर्णपणे बंद आहे त्यांना हळूहळू सुरू करणं गरजेचं आहे। जेव्हा या शाखा सुरू होतील तर आपोआप 21 तारखेची ती तारीख मिळालेलीच आहे सर्वसामान्य जनतेला किंवा ठेवीदारांना की तुमच्या ठेवी 21 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पडायला सुरुवात होईल, असं सुरेश कुटेंनी स्वतः त्या बैठकीत, सोलापूरच्या बैठकीत ग्वाही दिली। परंतु ही ग्वाही देताना आता त्याच्याकडे पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक दृष्टीनं आता पावलं उचलण्याची गरज आहे। कसं असतं की आपण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याला पिकूस तर दम असतो पण मळूस तर दम नसतो। हा भाग खूप मोठ्या प्रमाणात आपल्या मानसिकतेवर बंधनकारक आणि याचा प्रभाव आपल्यावर जास्त असल्यामुळे आता जशी 21 तारीख जवळ यायला लागली तसं लोकांच्या मनात आता संभ्रमाची वेगवेगळी पेव फुटू लागलेली आहे। त्यामुळं आता ह्याची तसदी म्हणून ज्या काही पॉझिटिव्ह ॲसेट सुरेश कुटेंकडे झालेले आहेत, ज्या काही गोष्टी सुरेश कुटेंना आता पटलावर आणायच्या आहेत, त्याचा पहिला टप्पा म्हणून आता हळूहळू व्यवहारात येणं आणि मार्केटमधल्या ज्या काही मल्टी स्टेटच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखा आहेत आधी बीड किंवा हळूहळू ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीनं या शाखा आता उघडणं गरजेचं आहे। या जर शाखा उघडल्या तर सर्वसामान्य माणसाला खूप मोठा दिलासा मिळेल की 100% येणारी जी तारीख आहे ती तारीख माझ्यासाठी निश्चित आहे। आणि अशा पद्धतीचे जेव्हा ग्वाही सर्वसामान्यांना मिळेल तर आपोआप जी काही संभ्रमाच्या परिस्थिती किंवा अफवांचे पेव जे फुटतायत ना ते आपोआप विरघळून जातील। हे पेव विरघळण्यासाठी हे पेव म्हणजे विरघळणं गरजेचं ह्याच्यासाठी आहे की गेल्या तुमच्या 6 महिन्याच्या ज्या बोलण्यामध्ये ज्या तुम्हाला मिळालेल्या तारखांच्या संभ्रमामध्ये सर्वसामान्य माणूस हा खूप वैतागलाय। सर्वसामान्य माणसाला दिशा सापडत नाही, सर्वसामान्य माणसाला बोलायला जागा नव्हती। पण सोलापूरची जी तुमची मीटिंग झाली, जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये या गोष्टीची जी काही पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक जे संदेश आहेत ते समाजापर्यंत, ठेवीदारांपर्यंत पोहोचले। त्या सकारात्मक संदेशानंतर आता तुम्हाला सकारात्मक पावलंही उचलणं गरजेचं आहे आणि या पावलानंतरच सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थाने तुमच्या संदर्भातून दिलेल्या ग्वाहीची प्रचिती मिळायला सुरुवात होईल। खरं आहे ना, दूध पोळलेला माणूस ताकही फुकून फुकून पितो, पण ताक जेव्हा फुकून प्यायची जेव्हा सुरुवात होईल तर ते ताकाचं भांडं आधी आणावं लागेल। भांड्यात तुम्हाला त्या पद्धतीने ते ताकाची निर्मिती करण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तुम्हाला ठेवावीच लागेल आणि हे ठेवल्यानंतरच सर्वसामान्य माणसाला तुमच्यावर जो तुम्ही 6 महिन्याचा जो गमावलेला थोडासा जी संभ्रमाचा काळ होता तो काळ आता तुमच्या पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विषयांकडे वळत जाईल। त्यामुळं हात जोडून विनंती आहे कुटे साहेब की कृपा करून
आता तुम्ही तरी हळूहळू तुमच्या मुख्य कार्यालय किंवा एखादी शाखा तुम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करा. ज्या अर्थाने सर्वसामान्य माणूस जो भयभीत झालेला आहे, ज्याला आता शंका कुशंकेची एक थोडीशी जागा अजूनही मनात शिल्लक आहे, ती सगळ्या कुशंका हे आपोआप निरसन होतील आणि सर्वसामान्य माणसाला आपल्याकडून आपले पैसे सुरक्षित आहेत याची ग्वाही मिळेल. त्यामुळं या सगळ्या गोष्टींना एक खूप मोठा दिलासा मिळेल आणि जी परिस्थिती बीड जिल्ह्याची किंवा मराठवाड्याची या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायट्यांमुळे झालेली आहे ना, त्यापेक्षा ज्ञानराधा ही वेगळी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे याचं एक द्वेतक प्राप्त होईल. त्यामुळं या सगळ्या गोष्टी जे केल्याने करणाऱ्यांनी करत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे असं म्हणतात ना, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. पण देणाऱ्यांनी देत जाण्याच्या पेक्षा आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे आणि कर्म हे प्रधान आहे आणि कर्म हे प्रधान असल्याशिवाय, कर्म केल्याशिवाय तुम्हाला फळाची प्राप्ती होणार नाही किंवा तुमच्याकडे जे सकारात्मक दृष्टिकोन बघण्याचा सर्वसामान्याचा होणार नाही. त्यामुळं अगोदर तुम्ही तुमच्याकडून जे काही सकारात्मक पावलं उचलता येतील तुमच्या पद्धतीने, तुमची टीम मार्केटमध्ये फिरून त्यांचा सर्वे घेऊन, कस्टमर जे काही तुमचे ग्राहक आहेत, जे काही ठेवीदार आहेत त्यांच्याशी फोन संपर्क करून, या अनेक पर्याय आहेत, अनेक मार्ग आहेत. म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग आहे. तुम्हाला त्या मार्गाचा अवलंब करावाच लागणार आहे आणि या अवलंबाच्या माध्यमातूनच तुम्हाला जनतेला जो 6 महिन्याचा संभ्रम तयार झालेला आहे त्या संभ्रमाला आता कुठेतरी सकारात्मक दृष्टिकोनाकडे वळवावे लागेल एवढीच आशा बाळगतो. नमस्कार. दुसरं